फक्त 4 साहित्य वापरून अर्ध्या तासात तयार होणाऱ्या असा मऊ, रसाळ आणि तोंडात टाकताच विरघळणारा मँगो केक तुम्ही कधी खाल्ला आहे का? नाही? तर चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम सोपी आणि भन्नाट अशी मँगो केकची रेसिपी. मिल्क केकची रेसिपी आहे. अगदी झटपट होते आणि टेक्स्चर बघा किती रवाळ आणि बाहेरच्या मिल्क केकपेक्षा सुंदर झालेला आहे. चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये पहिल्यांदा आपण कढई ठेवून घेतली गॅसवरती. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं. पाणी यासाठी की दूध खाली चिटकू नये म्हणून. वरून अर्धा लिटर इतकं दूध फुल फॅट म्हशीचं घालून घेतलेलं आहे मी. हे दूध मी रात्री गरम करून फ्रीजला ठेवलं होतं म्हणून त्याला इतकी छान मलाई आली आहे. तुमच्याकडे जर रात्री उकळलेलं दूध नसेल तर कच्चं दूध फुल फॅट म्हशीचं 1 पॅकेट अर्धा लिटरचं वापरलं तरीही चालेल. आता याला 2 उकळ्या काढून घ्यायच्या छान. अजिबात दूध जास्तीचं आटवायचं नाही. फक्त अशा 2 खळखळून उकळ्या काढून घ्यायच्या. दुधाला 2 छान खळखळून उकळ्या आल्या की आपण साहित्य पाहूयात. साहित्यही अगदी घरात सहजली उपलब्ध होईल असं आहे. तर इथे मी 4 टीस्पून इतकी साखर घेतलेली आहे. आंबा गोड आहे तर 4 टीस्पून साखर इनफ आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. 4 टीस्पून साखर, 4 टीस्पून मिल्क पावडर घेतली. एक मीडियम आकाराचा चांगला पिकलेला आंबा घेतलेला आहे. अर्ध्या टीस्पूनलाही कमी इतकी मी विलायची पावडर घेतलेली आहे. आता या आंब्याचा गर सगळा काढून घेऊयात. तुम्ही मिल्क पावडरीशिवाय 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल. पण ही मिल्क पावडर तुम्हाला इझिली कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात भेटून जाईल. आंबा असा गोड आणि रसाळ असायला हवा छान पिकलेला. याचा सगळा पल्प काढून घेतला. आता हा काढून घेतलेला पल्प या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि झाकण लावून छान याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची. या पद्धतीची एकदम बारीक वाटून. आता दूध तोपर्यंत उकळत होतं. बाजूच्या साईडला जे चिटकलेलं आहे ते पळीच्या साह्याने मी त्यात मिक्स करून घेतलं. म्हणजे अगदी दाटसर कन्सिस्टन्सीचं दूध होईल. दुधाला उकळी येते तोवरच आपण जी मँगोचा पल्प तयार करून घेतलेला आहे तो इथे घालून घेऊयात. सगळा मँगोचा पल्प यामध्ये घालून घ्यायचा या पद्धतीने. आंबा मीडियम आकाराचा आहे म्हणून 1 घेतलेला आहे. मोठा असेल तरीसुद्धा 1च वापरायचा पूर्ण. असं सगळं दुधामध्ये हा मँगो पल्प मिक्स करून घ्यायचा. अजिबात गुठळी राहिली नाही पाहिजे. दुधात व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे असं. पळीच्या साह्याने अशी सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. दुधाला उकळी आली कीच म्हणूनच सांगितलं की हा पल्प घालायचा म्हणजे जास्त गुठळ्या होत नाहीत. या उकळीबरोबर पटापट गुठळ्या मोडून जातात. सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पळीच्या आणि पॅचोल्याच्या साह्याने अशा सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. जसं आपण बेसन हटतो ना तसंच हे हटून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. उकळलेलं दूध असल्यामुळे पटापट यात मिक्स होतं हे. पण थोडंसं एकसारखं होईपर्यंत असं हलवून घ्यायचं. बघा 1-2च मिनिटात अगदी व्यवस्थित या गुठळ्या या दुधाबरोबर मिक्स झालेल्या आहेत. जे छोटे छोटे तुकडे आंब्याचे आहेत ते तसेच राहिले जातात परंतु खाताना खूप छान लागतात. काही टेन्शन घेऊ नका. फक्त गुठळी होऊ द्यायची नाही. असं स्मूथ टेक्स्चरचं व्यवस्थित दूध झालेलं आहे. आता इथे दूध फाडण्यासाठी एक्स्ट्रा व्हिनेगर किंवा लिंबाची अजिबात गरज नाही आहे. पहा अगदी पटापट दूध या आंब्यामुळेच फाटलं जातं आहे. असंच फाटलं जातं त्यामुळे दुसरं काही वापरायची इथे गरज नाही. दूध थोडंसं आटलं की यामध्ये घालून घेऊया 4 टीस्पून इतकी साखर. आता साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 4 टीस्पून साखरेनं मीडियम गोडीचा केक तयार होतो. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता किंवा त्याच्यापेक्षा कमी गोड हवं असेल तर कमी घालायचं. साखर कमी घालायची. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. दुधाला उकळी आल्यानंतर चांगलं आता शिजवून घेऊयात. 2 ते 3 मिनटं थोडं घट्टसर होईपर्यंत हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं. थोडंसं शिजलं की मग सगळ्यात शेवटी आपण मिल्क पावडर घालणार आहोत. खूप जास्त पातळ झालेलं आहे पहा. पाणी सुटले. आता थोडंसं पाणी आटलं की लगेचच आपण घालूयात मिल्क पावडर. मिल्क पावडर एकदम सगळी 4 टीस्पून इतकी घालायची नाही. 1 टीस्पून घालायची आणि अशी सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. असं केल्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या या मिश्रणामध्ये होणार नाहीत.
लगेचच दुसरा टीस्पूनही मी यामध्ये घालून घेतला. असं करत करत 4ही टीस्पून यामध्ये घालून घ्यायचे. पहा, मिल्क पावडर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात 10 रुपीजला पॅकेट मिळतं, ते वापरलं तरीही चालेल. अगदी छान असतं तेही. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून मिल्क पावडर घातली की थिकनेस कसा छान आलेला आहे पहा. शेवटचा टीस्पून दूध मिल्क पावडरचा घालून मिक्स करून आता हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण स्किप न करता सगळ्यांनी पहा, कारण यामध्ये भरपूर अशा टिप आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. बारकाईने पाहून मी जसं सांगितलंय तसा मिल्क केक केला तर अजिबात फसणार नाही, माझ्यासारखा छान होईल. आता याला छान पाणी सुटलं होतं, मिल्क पावडर घालून अजून पाणी होतं, म्हणून झाकण ठेवून आता याला शिजवून घेऊयात, म्हणजे पटकन पाणी आटलं जाईल. हे पहा, बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. आता वरून घालूयात अर्धा टीस्पून विलायची पूड. फ्लेवरसाठी विलायची पूड घालायची. तसं तर जास्ती कोणता फ्लेवर याला येतच नाही, कारण मँगो आहे. मँगोचा फ्लेवर एकदम स्ट्रॉंगली येतो. खाताना टेस्ट मँगोची खूप छान लागते यात, पण तरीही थोडीशी वेगळी टेस्ट म्हणून विलायची पावडर सुगंधासाठी घातलेली आहे मी. तुम्ही नाही घातली तरीही चालेल. आता पहा, थोडंसं अजून पातळसर आहे. झाकण ठेवून परत याला मीडियम गॅसवरती 1-2 मिनटं शिजवून घेऊयात. हे पहा, आता हे शिजतं आहे तोपर्यंत मी ते केक टीन घेतलेला आहे. तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डबा किंवा एखादी प्लेट वापरली तरीही चालेल. हा आहे फूड रॅप पेपर, बटर पेपर नाही आहे, फूड रॅप पेपर आहे. जर तुमच्याकडे सिल्वर फॉईल असेल, बटर पेपर असेल, तो यूज केला तरीही चालेल. आता फूड रॅप पेपरला थोडंसं तूप लावून घ्यायचं. 1-2-3 थेंब तूप लावायचं आणि टिफिनमध्ये असा सेट करून घ्यायचा. यामुळे मिल्क केक पटकन निघून येईल बाहेर. आता पहा, बऱ्यापैकी हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे. आता एकसारखं हलवत हलवत मीडियम गॅसवरती याला अजून एक घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. टोटली याला शिजवण्यासाठी 10 ते 11 मिनिटाचा वेळ लागतो. पेशन्स ठेवून छान शिजवून घेतलं की मिल्क केक अगदी रवाळ, दाणेदार आणि बाहेरच्या मिल्क केकपेक्षा एकदम सुंदर होतो. त्यामुळे व्हिडिओ एकदम बारकाईने पहा आणि मी सांगितलेल्या त्या टिप्स फॉलो करून मिल्क केक बनवा. आता पहा, 1-2 मिनटं छान हलवून घेतल्यानंतर बऱ्यापैकी याचं पाणी आटलेलं आहे. अजूनही थोडंसं मॉइश्चर राहिलेलं आहे, म्हणून परत मीडियम गॅसवरती 2 मिनटं चांगलं शिजवून घेऊयात. काय स्ट्रक्चरचं आपल्याला हवं आहे ते मी शेवटी दाखवतेच. एकसारखं हलवत हलवत एका जागेला पॅनला सोडून गोळा झाला याचा की आपण टीनमध्ये काढून घेणार आहोत. पहा, काय मस्त दिसत आहे. खायला तर अप्रतिम होतो. मिठाई बाहेरचे अन्न विसरून जाल असा मँगो केक घरी बनवाल तर. पहा, असं एकसारखं हलवत हलवत 2-3 मिनटं आता शिजवून घेऊयात. आता एवढं मिश्रण अगदी घट्टसर बरोबर आहे. पहा, पॅन सोडून एका ठिकाणी गोळा होतो याचा, असंच मिश्रण आपल्याला हवं आहे. तर हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण कुकरचा जो डबा आपण केक टीन रेडी करून घेतला होता त्यामध्ये काढून घेणार आहोत. आता हे पेपर लावायचं कारण म्हणजे पटकन आपला केक बाहेर यावा म्हणून हे लावलेलं आहे. टीनमध्ये थोडेसे बदामाचे कट केलेले तुकडे घातले. दिसताना खूप सुंदर दिसतात. केकला अगदी चिटकून राहतात हे, त्यामुळे आवर्जून घालायचे. आता थोडंसं कोमट आहे मिश्रण, तोवरच मी या डब्यात ओतून घेतलं. ओतून घेतलेलं मिश्रण असं सगळीकडे पसरून घ्यायचं. पहिल्यांदा पळीच्या साह्याने ओतलेलं मिश्रण मी सेट करून घेतलं. नंतर पॅच्युलाने दाबून दाबून एकसारखं करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर, फॉईल पेपर कोणताही पेपर नसेल ना, तर टीनला असंच थोडंसं तूप लावून हे मिश्रण सेट केलं तरीसुद्धा केक बाहेर अगदी आरामात येईल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सगळं दाबून दाबून असं एकसारखा करून घ्यायचा. वरून थोडे बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आणि हा टीन असाच उचलून 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा. डीप फ्रीजरमध्ये नाही, आपण भाज्या, दूध ठेवतो ना तिथे ठेवायचा. अगदी आरामात व्यवस्थित सेट होतो. वरती डीप फ्रीजरमध्ये ठेवला तर त्याच्यामध्ये बर्फ तयार होईल. आता हे सेट करून झाल्यानंतर वरून बदामाचे काप घातले आणि 2 तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं. फक्त 2 तास पुरेसे आहेत. 2 तासानंतर दाखवते मी तुम्हाला. पहा, अगदी आपला मिल्क केक तयार झालेला आहे, सेट झालेला आहे डब्यामध्ये. या मँगोचा सीझन संपायच्या अगोदर हा मिल्क केक तुम्ही नक्की करून पहा. खूप टेस्टी आणि रुचकर असा मिल्क केक होतो. चला आता
इथे एक प्लेट घेतले, यामध्ये किती इझिली बाहेर येतोय केक ते दाखवते. पहा, हातानेच काढून घेतलेला आहे मी. पेपर वेगळा केला आणि मिल्क केक रेडी आहे. काय सुपर दिसतोय त्याच्यापेक्षाही खायला खूप सुंदर आणि अप्रतिम आहे. कट करून दाखवते. रवाळ टेक्स्चर, अगदी मस्त असंच टेक्स्चर येतं. गोडीचं प्रमाण ज्याप्रमाणे मी प्रमाण सांगितले त्याप्रमाणे घेतलं तर परफेक्ट असा मिल्क केक तुमचाही बनेल. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, कट ही किती आरामात होतोय, अजिबात हार्ड झालेला नाही आहे. अगदी मऊसर दाणेदार टेक्स्चरचा मिल्क केक तयार झालेला आहे. अशाच नवीन नवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा. रेसिपी आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. पहा, काय मस्त रवाळ दाणेदार टेक्स्चरचा केक झालेला आहे. एकदा हा केक नक्की करून पहा. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.